एकदम क्रिस्पी आणि टेस्टी असे लॉलीपॉप आपले बनवून तयार आहेत। चला तर रेसिपीला सुरुवात करूया। तर इथे मी 2 चिकन लेग पीस घेतलेले आहेत। मी हे पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेले आहेत। यामध्ये 1 चमचा धना पावडर, 1 चमचा जिरे पावडर, 1 चमचा हळद, 1 चमचा चाट मसाला, 1 चमचा लाल तिखट, चवीनुसार मीठ। मी एक कांदा मिक्सरला फिरवून घेतला होता पेस्ट करून, ते थोडीशी टाकूया। एक चमचा लिंबाचा रस। हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया आपण। थोडीशी कोथिंबीर टाकूया यामध्ये टाकूया 2 चमचे कॉर्नफ्लॉवर। जर तुमच्याकडे कॉर्नफ्लॉवर किंवा तांदळाचं पीठ नसेल तर तुम्ही त्याऐवजी बेसन पीठ टाकलं तरी सुद्धा चालेल। आता हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया आता। आता हे व्यवस्थित मॅरिनेट होण्यासाठी आपण हे 20 मिनिट असंच ठेवूया। तुमच्याकडे जर वेळ असेल तर तुम्ही अर्धा तास जरी ठेवलं तरी चालेल। तर इथे लॉलीपॉप व्यवस्थित मॅरिनेट झालेला आहे। पहा, अशा पद्धतीने याला पाणी सुटलेलं आहे। हे आता आपण तळून घेऊया। इथे मी तेल गरम करण्यासाठी ठेवलेले आहे। तेल गरम झालेलं आहे। यामध्ये मी हे लॉलीपॉप सोडून घेतले आहेत। 1 मिनिटभर न हलवता या साईडने तळून घेऊ। एक मिनिट झालेला आहे। आता आपण दुसऱ्या साईडने पलटी करूया। आता या साईडने 1 मिनिटभर परतून घेऊया। गॅस मध्यम हीटवर ठेवायचा। जर फुल गॅस ठेवला तर आपले लॉलीपॉप जळू शकतात आणि आतून कच्चे सुद्धा राहू शकतात। आता 1 मिनिट झालेला आहे। आपण साईड बदलू। आणि इथे आपले लॉलीपॉप तळलेले आहेत। पहा, एकदम मस्तपैकी फुललेले आहेत। आता हे मी काढून घेते। पहा, एकदम मस्त असे आपले लॉलीपॉप तयार झालेले आहेत। रेसिपी आवडल्यास चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। धन्यवाद।